लोकांनी लोकांसाठी उचललेले अस्त्र म्हणजेच लोकशस्त्र न्यूज। मालेगाव शहरात दहशत माजवण्यासाठी अवैधरित्या घातक अग्निशस्त्र घेऊन फिरणाऱ्या 2 सराईत गुन्हेगारांवर नाशिक ग्रामीण पोलीस गुन्हे शाखेने सिनेस्टाईल कारवाई करत जेरबंद केले। आरोपीकडून एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि 2 जिवंत कारतुसे जप्त करण्यात आल्याने शहरात पुन्हा एकदा गन कल्चरचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी सुरू असलेल्या विशेष मोहिमेदरम्यान स्थानिक गुन्हे शाखेला गुप्त माहिती मिळाली होती की आयशानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत काही संशयित इसम घातक शस्त्रे घेऊन गंभीर गुन्ह्याच्या तयारीत असल्याची तक्रार मिळताच पोलिसांनी तात्काळ सापळा रचला। रमजानपुरा अर्बन हेल्थ सेंटर जवळील मोकळ्या मैदानात संशयास्पद हालचाली करणाऱ्या 2 इसमांना पोलिसांनी घेराव घालत ताब्यात घेतले। अंगझडती दरम्यान आरोपीकडून एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि 2 जिवंत कारतुसे आढळून आले। अटक करण्यात आलेल्या आरोपीची नावे वसीम शेख इस्माईल वय वर्ष 28 आणि मुशीर अली नूर अली सय्यद वय वर्ष 29 अशी असून दोघेही मालेगावातील सराईत गुन्हेगार असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे। जबरी चोरी, प्राणघातक हल्ले आणि गंभीर दुखापतीसारखे अनेक गुन्हे त्यांच्या नावावर असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे। या प्रकरणी आयशानगर पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम 3/25 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना ही शस्त्रे कुठून मिळाली यामागे मोठे रॅकेट आहे का याचा पोलीस कसून तपास करत आहेत। दरम्यान मालेगाव वाढत असलेल्या अवैध शस्त्रांच्या वावरांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी अशा गुन्हेगारांविरोधात आणखी कठोर मोहीम उघडण्याचे संकेत दिले जात आहे। वृत्तसंकलन विभाग, मालेगाव, नाशिक। लोकांनी लोकांसाठी उचललेले अस्त्र म्हणजेच लोकशस्त्र न्यूज।